लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता मधू आणि शकुंतलाच्या डावाने रत्नपारख्यांचे घर पाडण्यासाठी JCB घेऊन येताच आता 1 तासाच्या मुदतीमध्ये सिंधू ही ते घर अनाधिकृत नसल्याचे पुराव्यासकट कसे समोर आणते. तर आता राणी ही लंगडी नसून तिनेच हे सर्व कटकारस्थान करून शकुंतलाला मदत करून राणीनेच ती फाईल शकुंतलाला दिल्याचे सिंधू कशी काकू समोर आणती आणि त्यानंतर काकू राणीला तिच्या पापाची कोणती भयानक शिक्षा देतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता अन्वी आणि आयुषचे सिंधूने हिरकणी बनवून लग्न लावून दिल्यामुळे आता इकडे शकुंतलाला मोठा राग आलेला असतो. आपल्या डोळ्यात धूळ झोकून सिंधूने आपल्याच घरात येऊन अन्वी आणि आयुषची सुटका करत त्यांचे लग्नसुद्धा लावले आणि आपल्याला काडीचीही खबर लागू दिली नाही. यामुळे आता शकुंतलाला तिचा युगो खूप सतावत असतो आणि त्यामुळे मी त्या डॉक्टरीनबाईंना चांगलाच धडा शिकवील आणि रत्नपारख्यांच्या घरातील एकमेकांपासून वेगळे करील असा आता शकुंतलाने पण केलेला असतो. आणि त्यासाठी आता राणी ही शकुंतलाला मदत करण्यासाठी पुढे येते. राणी म्हणते की शकुंतलाजी, तुमचा आणि माझा एकच मकसद आहे, त्या सिंधूला कसेही करून घराबाहेर काढायचे. एक प्लान जरी माझा फेल झाला तरी मी गप्प बसणारातली नाही असे म्हणत आता राणीने ती घराचे पेपर्सची फाईल आता शकुंतलाला दिलेली असते आणि पुढचे काम आता तुम्ही करा असे सांगितलेले असते. तेव्हा आता डाव साधत त्या सर्व फाईलमधील पेपर्स बघत लगेच आता शकुंतलाने महापालिकेच्या लोकांना बोलावून रत्नपारख्यांचे घर पाडायचा आदेश दिलेला असतो. ते लोक येताच तिथे आता सर्वांना घर खाली करावयास सांगतात आणि तुम्ही अनाधिकृत जागेत घर बांधले आहे, त्यासाठी आम्ही तुम्हाला नोटीसही पाठवली होती असे ते महापालिकेचे लोक आता रत्नपारख्यांना सांगतात. तेव्हा काकू म्हणते, कुणाकडे दिली नोटीस? ते म्हणतात, आम्हाला बाकीचं माहिती नाही, तुम्ही त्या नोटीसवर सहीसुद्धा केलेली आहे. तर ती नोटीस राणीला मिळालेली असते आणि राणीने त्यावरती सही करून होकारही दिलेला असतो. हे सर्व आता कुणालाच माहीत नसते. तेव्हा आता हा सर्व शकुंतलाचाच डाव असेल असे आता काकू ही सर्वांना सांगते. त्याच वेळेस आता सिंधू पुढे येत ती फाईल बघते आणि तो आदेश बघताच आता सिंधू म्हणते की या आदेशाप्रमाणे अजून घर पाडण्यासाठी तुमच्याकडे 1 तासाची मुदत आहे. तेव्हा तुम्ही आत्ता घर पाडू शकत नाही आणि मला हे घर अनाधिकृत नाही यासाठी 1 तास पुरेसा असल्याचे सिंधू त्या लोकांना सांगते. तर आता अन्वी आणि आयुषसुद्धा तिथे आलेले असतात. इकडे आता सिंधू विचार करते की जर शकुंतलाचा हा जर डाव असेल तर मग आपल्या घराच्या डॉक्युमेंट्सची ती पेपरची फाईल कुठे गेली. काकूने आता सिंधूला ती फाईल कपाटातून आणावयास सांगितलेली असते, पण ती फाईल सिंधूला सापडत नसते. तर आता नक्कीच त्या शकुंतलाला कोणीतरी फाईल दिली असणार हेही आता सिंधूच्या लक्षात आलेले असते. पण सिंधू विचार करते की हे सर्व कोण करणार. मधुताई तर त्यांना चालताही येत नाही. तर आता लगेचच आयुषच्या मदतीने सिंधू आता आयुषला बोलावून एक प्लान करते. लगेचच सिंधू म्हणते की आयुष, मला वाटतं की तुझ्या आईसाहेबांनी हे सर्व घडून आणलेले असणार, कारण दुसरं कोण हे सर्व करणार. आणि काकूच्या कपाटातील फाईलसुद्धा गायब झालेली आहे. तेव्हा नक्कीच शकुंतला म्हणजे तुमच्या आईसाहेबांनाही कुणीतरी फाईल देऊन त्यांनीच हे सर्व कटकारस्थान घडवले असणार असे आता सिंधू आयुषला सांगते. सिंधू म्हणते की आयुष, आपल्याकडे एकदमच थोडा वेळ आहे, 1 तासाच्या आत आपल्याला हे सर्व सिद्ध करावं लागणार. तू आयुषला म्हणते की आयुष, आता तू तुझ्या घरी जाय आणि आईसाहेबांचं काय चाललं त्यांच्यावरती करडी नजर ठेव. जर तुला काही संशय आला तर ताबडतोब 5च मिनिटात मला तू फोन करून सांग आणि आईसाहेबांना नादी लावून मी तोपर्यंत तिथे येतेच. काहीही करून आपल्याला ती फाईल काढावीच लागेल. तर आता इकडे आयुष पटकन हा आता घरी आलेला असतो आणि आईसाहेबांचं काय चाललं याकडे आता आयुषने डोळा लावलेला असतो. इकडे आता शकुंतला ही तिच्या बेडरूममध्ये येऊन राणीला फोन करते. तर आता राणीला फोन करताच राणी म्हणते की शकुंतलाजी, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही आपल्या प्लॅनप्रमाणेच घडू राहिलंय. तुम्ही आता मी तुम्हाला अपडेट देतच राहील. आणि आता त्या
पारख्यांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी तुमचा प्लान यशस्वी होणार. तर आता आयुष तेवढ्यात शकुंतलाचे ते बोलणे ऐकतो आणि आता लगेचच शकुंतला म्हणते की मधुराणी, थोडीशी तू सुद्धा जास्त गर्वामध्ये राहू नकोस बरं का. ती डॉक्टरीन बाई लई हुशार आहे. तर आता मधू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका. तर आता आयुष ते सर्व बोलणे ऐकत असतो. शकुंतला म्हणते की मधुराणी, तू दिलेली ती फाईल म्हणजे तो दारुगोळा आता आपल्याला या सर्वांना एकमेकांपासून तोडण्यासाठी पुरेसा ठरलाय. आणि शकुंतला हसू लागते. तर आयुषला लगेचच समजते की मधूने आता शकुंतलाला ती रत्नपारख्यांच्या घरातील फाईल दिली आणि यामध्ये मधूसुद्धा सामील असल्याचे आता आयुषला कळते. शकुंतला म्हणते की मधुराणी, तू तिकडे लंगडी बनवून आपल्या डावाला खतपाणी घालत राहा आणि मी इकडे तोफ डागून तुमचा किल्ला आता निकामी करते बरं का. तर मधू म्हणते की एकदम बरोबर शकुंतलाजी. ते ऐकताच आता मधू ही लंगडी असल्याचे नाटक करत असल्याचे आयुष समोर आलेले असते आणि त्या क्षणी आयुष सिंधूला ती सर्व हकीकत सांगतो आणि त्या क्षणी राणी ही लंगडी नसल्याचे आणि ती काकूच्या कपाटातील फाईल राणीनेच काकूच्या रूममध्ये प्रवेश करून शकुंतलाला दिल्याचे सिंधूला समजून पटकन आता सिंधू ही रत्नपारख्यांच्या घरी आलेली असते. तर आता आयुष प्लानप्रमाणे लगेचच शकुंतलाकडे येत म्हणतो की आईसाहेब, तुमचा अजून माझ्यावरचा राग गेलेला नाही आहे का? अहो, तुम्ही कशाला हे सर्व करता? मी तुमचा मुलगा आहे, ते पण एकुलता एक. तेव्हा लगेचच शकुंतला म्हणते की आयुषराव, तुम्ही माझा मुलगा आहे, पण आता तुम्हाला शिंगे फुटायला लागलेले आहेत आणि तुम्ही संस्कारसुद्धा विसरले आहेत. आयुष म्हणतो की मी काहीही संस्कार विसरलेलो नाही. अन्वीवरती फक्त माझं प्रेम आहे आणि त्यासाठीच मी हे सर्व केलं आहे. तर आता आयुष शकुंतलाला बोलण्याच्या नादी लावत असतानाच आता डोळा चुकून सिंधू ही पटकन आता शकुंतलाच्या रूममध्ये जाते आणि ड्रॉवरमध्ये कॉटखाली इकडे तिकडे ती फाईल बघू लागते आणि अखेर सिंधूला ती फाईल भेटून पटकन आता सिंधू सर्वांचा डोळा चुकून शकुंतलाच्या घरातून बाहेर पडते. तर आता लगेच इकडे आता महापालिकेचे लोक तिथे धागा धरून बसलेलेच असतात. 1 तास संपण्याची ती वाट बघत असतात आणि तेवढ्यात तो मॅनेजर म्हणतो की चला JCP ड्रायव्हर, तुम्ही सावध व्हा आणि JCP चालू करा. 1 तासाला आता थोडाच वेळ राहिला आहे आणि आता मला वाटतंय की ती बाई काही येत नाही आणि आता आपल्याला आदेशानुसार हे घर पाडावे लागणार आणि आपल्याला आता कोणी अडवू शकत नाही. तर आता तो ड्रायव्हर JCP चालू करतो, पण तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि म्हणते की थांबा. असे म्हणत आता सिंधू ती डॉक्युमेंटची पेपरची फाईल त्या महापालिकेच्या ऑफिसरला दाखवते आणि म्हणते की बघा, ही जागा आमची आहे आणि या जागेवरतीच आम्ही घर बांधले आहे. उलट 2 फूट घर आतमध्ये असल्याचे आता तो सर्व पेपर्स आणि जागेचे लेआउट बघून सिंधू ही सर्वांना सांगते. तो ऑफिसर ते सर्व डॉक्युमेंट्स आणि फाईल बघतो आणि म्हणतो की अहो, आम्हाला माफ करा, आम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन देण्यात आली होती. तेव्हा सिंधू म्हणते की हे सर्व तुम्हाला कोणी सांगितलं? तर लगेचच तो आता महापालिकेचा ऑफिसर म्हणतो की त्या शकुंतला आवटी आहेत ना, त्यांनी हे सर्व करायला सांगितलं होतं. तर आता लगेचच काकूला मोठा धक्का बसून काकू म्हणते की बघा, मी सांगितलं होतं ना, हा सर्व शकुंतलाचाच डाव असेल. तेवढ्यात आता ते महापालिकेचे लोक तेथून निघून जातात. तर सिंधू काकूला म्हणते की काकू, पण तुमच्या रूममध्ये प्रवेश करून तुमचे कपाट उघडून ती आपल्या घराच्या जागेची ती पेपरची फाईल शकुंतलापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणी मदत केली तुम्हाला माहिती आहे का? तर काकू म्हणते कोण? तर सिंधू म्हणते की एवढं सगळं कोण करणार, दुसरी तिसरी कोणी नसून हे सर्व मधुताईने केल्याचे आता सिंधू ही सर्वांसमोर काकूला सांगते आणि म्हणते की एवढेच नाही तर आजपर्यंत मधुताई व्हीलचेअरवर बसून आपल्यासमोर लंगडे असल्याचे जे नाटक करू राहिले ते नाटकच आहे आणि मधुताई लंगडी नसल्याचे सत्य आता सिंधू ही सर्वांना सांगते. काकू म्हणते की काय बोलते सिंधू तू? मधू असे कधीच करणार नाहीये. तर आता सिंधू म्हणते की तुम्ही गप्प बसा आणि बघा आता काय खरं आणि काय खोटं. असे म्हणत आता सिंधू ही मधूला हाक मारते आणि आता मधूला हाक मारताच लगेचच मधू व्हीलचेअरवरून तिथे येते. तर आता
पटकन सिंधू ही मधूला व्हीलचेअरवरून ढकलून देते आणि त्या क्षणी पडत असलेली मधू तिच्या पायावरती उभी राहते. तर आता मधू ही तिच्या पायावर उभी राहिल्याचे काकू समोर आलेले असते आणि सिंधू म्हणते की बघितलं का काकू, मधू ताई लंगड्या नाही आहेत आणि त्यांनी नाटक केले आणि त्यांनीच त्याच तुमच्या रूममधून ती फाईल शकुंतलाला देऊ शकतात. दुसरं कोणीच तुमच्या रूममध्ये येत नाही आणि कुणी असं करूही शकत नाही. तेव्हा आता दुधाचे दूध पाण्याचे पाणी झालेले असते आणि सर्वजण उभी राहिलेल्या मधूकडे बघत असतात. तर आता मधूचे सत्य समोर येऊन आता सिंधूने रत्नपारखींचे घर वाचवताच आता काकू ही सिंधूला आपलेसे करून राणीला कसे फाट्यावर मारते आणि अशी कोणती शिक्षा देते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.